नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण दशांश चिन्हांचा गुणाकार पाहायचा आहे आपल्याला। मागच्या भागामध्ये आपण दशांश चिन्हांची बेरीज, दशांश चिन्हांची वजाबाकी बघितली होती। आता या ठिकाणी दशांश चिन्हांचा गुणाकार आपल्याला पाहायचा आहे। नीट लक्षात घ्यायचं, बऱ्याच मुलांना हा दशांश चिन्हांचा गुणाकार येत नाही, त्यामुळे एकदम बारकाईने या ठिकाणी लक्ष द्या। बघा, 4 गणित या ठिकाणी तुमच्या समोर मी मांडलेली आहेत। बघा, पहिलं गणित लिहून घेतो, 2 दशांश चिन्ह गुणिले 1 दशांश चिन्ह 4। बघा आता 4 7 28 हातचे 2, 4 दुने 8, 8 आणि 2 10। आता एकक स्थानी एक इथलं मोकळं जागा सोडायची, कारण दशक स्थानी या ठिकाणी आपण गुणणार आहे। मग 1 7 7, 1 2 2। आता यांची बेरीज करायची, 88 8, 87 7, 83 3। आता दशांश चिन्ह कुठं द्यायचं याच्याकडे नीट लक्ष द्या। इथं किती घर सोडून आहेत? 1 घर। इथं किती? 1 घर। 1 आणि 1 किती झाले? 2। मग या ठिकाणी मोजायचं 1 2 2 दशांश चिन्ह, 2 घर सोडून काय करायचं? दशांश चिन्ह द्यायचं आहे। आता त्या ठिकाणी आपण बघूया दुसरं गणित, आणखी बघूया। याचा तुम्ही सराव करा। गुणाकार अत्यंत सोपा आहे। दुसरं गणित बघूया आपण, काय सांगतंय? 6 दशांश चिन्ह 17 गुणिले 3.9। आता 9 7 63 हातचे 6, 9 1 9, 9 6 15 हातचे 1, 9 सख 54, 54 आणि 1 55। एक घर मोकळं सोडलं, 3 7 21 हातचे 2, 3 1 3, 3 आणि 2 5, पुन्हा 3 सख 18। आता काय करायची? बेरीज करायची, 83 3, 5 आणि 1 6, 5 आणि 5 10 हातचे 1, 8 आणि 1 9, 9 आणि 5 14 हातचे 1, 1 आणि 1 2। आता दशांश चिन्ह आपल्याला मांडायचं। आता या ठिकाणी वर बघायचं, वरच्या संख्येत 1 2 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे। इथं 1 घर सोडून 2 आणि 1 किती झाले? 3। मग 3 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचे। मग 1 2 3। उत्तर आलं आपलं 24 दशांश चिन्ह 0 6 3। येतंय का लक्षात? बघा, आता आणखी तिसरं गणित आपण या ठिकाणी पाहूया। काय? नीट पहा, काय तिसरं गणित? आता 0.57 0.57 गुणिले 2.4। आता या ठिकाणी 4 ने काय करायचं? 7 ला गुणायचं, 4 7 28 हातचे 2, पुन्हा 4 25 20 20 2 22, कारण इथं पुढे 0 आहे। 0 गुणल्यानंतर उत्तर काय येतं? 0च येतं। मग आता पुढचं 2 ने गुणायचं, 2 7 14 हातचे 1, 2 5 10, 10 आणि 1 11। मग 88 8, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, 81 1 दशांश चिन्ह 1 2 3। मग 1 2 3 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं। येते लक्षात? बघा, आता चौथं गणित आपण पाहूया आणखी। काय चौथं गणित आपलं? आता 58 दशांश चिन्ह 4 गुणिले 3.5। बघा, आता नीट लक्ष द्या। समजा आता 5 चौक 20 हातचे 2, 5 8 40, 40 आणि 2 42 हातचे 4, 5 5 25, 25 आणि 4 29। एक घर मोकळं सोडलं। आता 3 चौक 12 हातचे 1, 3 8 24, 24 आणि 1 25 हातचे 2, 3 5 15, 15 आणि 2 17। बघा, आता 0 80 0,
2 आणि 2 4, 9 आणि 5 14, हातचा 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, हातचा 1, 1 आणि 1 2, दशांश चिन्ह 1 1, 1 आणि 1 किती झाले 2, 1 2, 2 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे। आता आणखी एक आपण गणित पाहणार आहोत बघा। आता तुम्ही आकडे सांगायचे, तुम्ही अंक सांगायचे आणि मी गणित सोडवणार आहे बघा। आता काय या ठिकाणी सांगा किती 4 7 0 5 बरोबर, दशांश चिन्ह इथं आपण दिलं गुणिले 7 आणि 2 बघा। आता नीट लक्ष द्या, शेवटचं गणित बघतोय आपण। मग बे पंचे 10, हातचा 1, बे 0 0 पण हातचा राहिलेला इथं दिला, बे 7 14, हातचा 1, बे चौक 8, 8 आणि 1 9, एक घर मोकळं सोडलं, 7 5 35, हातचे 3, 7 0 0, 0 आणि 3 3, 7 7 49, हातचे 4, 7 चौक 28, 28 आणि 4 32 बघा। नीट लक्ष द्या, 0 0, 5 आणि 1 6, 4 आणि 3 7, 9 9 18, हातचा 1, 2 आणि 1 3, 3 3। आता दशांश चिन्ह द्यायचंय, वरच्या संख्येमध्ये किती घर सोडून दशांश चिन्ह आहेत 1 2 3 आणि खाली 1 3 आणि 1 4, 4 घर सोडायची 1 2 3 4 आणि दशांश चिन्ह येणार या ठिकाणी। येतंय का लक्षात? याचा वारंवार सराव करा, सगळ्यात महत्वाचं। रोजच्या रोज आपले व्हिडिओ पहा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये। नमस्कार।